धर्मासाठी बलिदान करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः विनम्र असे अभिवादन करतो। त्यानंतर या पुणे जिल्ह्याची ओळख ज्यांच्या नावाने आहे ते या राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनाही अभिवादन करतो। 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आज उद्घाटनाचा कार्यक्रम या राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते आज इथं संपन्न होत आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार ज्ञानेश्वर आबा कटके हेही इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदास भाऊ तडस, योगेशजी दोडके, संदीपाप्पा भोंडवे, मेघराजजी कटके, त्याचबरोबर पूजाताई प्रदीपदादा कंद आणि माझ्या सर्व महिला माता भगिनी, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित मी सर्वांची रजा घेतो। सर्वच उपस्थित इथं मान्य आहे, सर्वांचा यथोचित नामोल्लेख होणं गरजेचं आहे, परंतु आदरणीय व्यासपीठ असा सर्वांचा उल्लेख करतो, आपली सर्वांची परवानगी घेतो। मी प्रथमतः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आभार व्यक्त करतो की फार दिवसापासून आमच्या ग्रामस्थांची, पंचक्रोशीतील ग्रामस्थांची अपेक्षा होती, इच्छा होती की महाराष्ट्र केसरीसारखी स्पर्धा घेण्याचं भाग्य आम्हाला मिळावं आणि तशा प्रकारे या वर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्यांनी वाघोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना देऊ केल्याबद्दल मी संघटनेचे आभार व्यक्त करतो। प्रथमतः मी आपणा सर्वांना कळवू इच्छितो की या वर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अनेक वेगवेगळ्या संकल्पना आणि आयोजनामध्ये नाविन्यपूर्णता यामुळे ओळखली जाते। याच नवनवीन संकल्पनांमध्ये विशेष म्हणजे ह्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मातृशक्तीचा आशीर्वाद मिळावा ही संकल्पना या वर्षीच्या आयोजकांकडून राबवण्यात आली आणि याच माध्यमातून या राज्याच्या आदरणीय आवडत्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटन प्रसंगी या भागातील, पुणे शहरातील, पुणे जिल्ह्यातील सर्व महिला प्रतिनिधी आवर्जून इथं उपस्थित राहिल्या। महिलांसाठी विशेष अशी गॅलरीची व्यवस्था सुद्धा यावर्षी केली गेली होती। त्यामुळं नक्कीच या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मातृशक्तीचा आशीर्वाद मिळाला असं आम्ही सर्वजण मानतो। या प्रसंगी अनेक मान्यवर महिला इथं आवर्जून यावर्षी उपस्थित आहेत। कधी कुस्त्या पाहायला किंवा कुस्तीच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये महिला भगिनींची संख्या फार कमी असते, परंतु यावर्षी अनेक महिला हे खेळत असलेले खेळाडू असतील किंवा या भागामध्ये राहणाऱ्या महिला असतील यावर्षी इथं सहभागी झाल्या। त्याच्या मागचा आमचा उद्देश असा होता की हे वाढतं शहरीकरण यामध्ये विशेषतः पैलवान हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, ग्रामीण भागातून, शेतकरी वर्गातून, कामगार वर्गातून येतात, परंतु शहरी भागातून सुद्धा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा बदलला पाहिजे। अनेक शहरी भागातील माता भगिनींनी आपल्या मुलांना या कुस्ती क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे, म्हणून यावर्षी आम्ही विशेष प्रयत्न या शहरी भागातील महिलांमध्ये केले की त्यांनी आपल्या मुलांसह या स्पर्धा पाहण्यासाठी यावं। त्या महिला आणि ती मुलं या स्पर्धा पाहून मोटिवेट व्हावेत आणि अनेक या कुस्ती क्षेत्रामध्ये नवीन मल्ल घडावेत ही या वर्षीची संकल्पना होती आणि याच माध्यमातून मातृशक्तीचा गौरव सुद्धा या स्पर्धेमध्ये झाला। प्रथमतः 68 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटक असतील, प्रमुख पाहुणे असतील आणि उपस्थितीमध्ये साधारणतः 4 ते 5 हजार महिलांचा यावर्षी सहभाग झालेला आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या भागाचे, आपल्या जिल्ह्याचे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण महर्षी, कुस्ती सम्राट माननीय मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू केली। ही स्पर्धा चालू करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की पहिलवान लोकांचं, कुस्तीगीरांचं संघटन व्हावं आणि संघटनात्मक ही सगळे लोक एकत्र येऊन कुस्ती वाढावी। देश परदेशामध्ये ऑलिम्पिक असेल, नॅशनल गेम्स असतील, या सर्व ठिकाणी कुस्ती जावी आणि पैलवानांचं संघटन होऊन त्यांचे जे अधिकार आहेत ते या पैलवान लोकांना मिळावेत। त्या माध्यमातून माननीय श्री मामासाहेब मोहोळ यांनी 68 वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाची सुरुवात केली आणि तिथपासून आजपर्यंत या महाराष्ट्र केसरी किताबाची जी मुख्य गदा आहे ती गदा मोहोळ कुटुंबियांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी येते। मी या निमित्ताने माननीय मामासाहेब मोहोळ यांना विनम्र अभिवादन करतो आणि
विनम्र अभिवादन करतो आणि मोहोळ कुटुंबियाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गदा आम्हाला सुपूर्द केली आणि आम्ही सुद्धा ही गदा आपल्या भागातील पंचक्रोशीतील जे शाळा कॉलेज हाऊसिंग सोसायटीज मोठ्या मोठ्या होत्या, त्यानंतर जी देवस्थानं होती मोठी अगदी आळंदी देहू तुळजापूर इथपासून तर आपले तुळापूर आणि वडू याही ठिकाणी या गदेचं मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत झालं, पूजा झाली, मिरवणुका झाल्या. तर हा एक नवीन संकल्प होता की त्यातून जास्तीत जास्त जनजागृती कशी आपल्याला करता येईल त्या माध्यमातून आम्ही ही सुद्धा जनजागृती यावर्षी केलेली आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करत असताना आम्हाला फार कमी दिवस मिळाले, साधारणतः 37 ते 38 दिवस मिळाले आणि या सर्व कमी वेळामध्ये अत्याधुनिक अशी सर्व क्रीडानगरी बक्षिसं आणि खूप चांगलं आयोजन या वर्षीच्या स्पर्धेमध्ये केलं गेलं. परंतु ज्यावेळी ह्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन होतं आणि वासापूजन आणि भूमिपूजन या क्रीडानगरीचं होतं, त्यावेळी पुणे जिल्ह्याची आणि हवेली तालुक्यातील प्रामुख्याने होत असलेली ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असताना नक्कीच सर्व ग्रामस्थांना आठवण येत होती ती माननीय अजितदादा पवार यांची, की अजितदादांच्या पुणे जिल्ह्यामध्ये ही महाराष्ट्र केसरीसारखा किताब होत असताना अजितदादा नसणं ही उणीव नक्कीच आम्हाला सर्वांना जाणवत होती. आणि त्याच भावनेतून आमच्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ही स्पर्धा होत असताना या क्रीडानगरीला या राज्याचे माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव एकमुखाने सर्वांनी दिलं आणि अजितदादांना आपली सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून साधारणतः 42 जिल्हे आहेत, 42 संघ आहे आणि या 42 संघांमधून साधारणतः 840 खेळाडू या कुस्तीसाठी सहभागी झालेत. ज्या पद्धतीने वाघोली गावाचा नावलौकिक आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा मोठ्या होतात, तर इथं पैलवानांचे, कुस्तीगिरांचे आणि सर्व खेळाडूंचे लाड कौतुक आणि प्रोत्साहनसुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये या पंचक्रोशीतील नागरिक करतात. तर त्याच माध्यमातून या मल्लांसाठी सर्व सहभागी 840-850 मल्ल, त्याचबरोबर 200 पंच कमिटी आणि टेक्निकल जे संघाचे कर्मचारी आहेत, या सर्वांना अत्याधुनिक अशी एक स्पोर्ट्स किट आम्ही दिलं. त्याच्यामध्ये जिम बॅग, ट्रॅकसूट, ड्रायफ्रूट आणि त्यांना 5-6 दिवस जे इथं राहणार आहेत त्यासाठी रोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या साधारणतः 5,000 ते 6,000 रुपयाचं किट आम्ही साधारणतः ह्या 1001 लोकांना या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांनी दिलेलं आहे. या स्पर्धेचं एक मुख्य आकर्षण असंही होतं की आजपर्यंत या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अनेक बक्षिसं दिली जात होती, खेळाडूंचं चांगल्या पद्धतीनं कौतुक महाराष्ट्रभरामध्ये होत होतं. परंतु यावर्षी इथं स्पर्धा होत असताना आजपर्यंतच्या रीतिरिवाजपणे थार गाडी देत होते आजपर्यंत किंवा बोलेरो गाडी देत होते, परंतु आमच्या ग्रामस्थांची मोठी मोठी बक्षिसं देण्याची ओळख ही पहिल्यापासून आहे. तर ज्यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचं ठरलं आणि सर्व ग्रामस्थ बसले तर साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये सर्व बक्षिसं जमा झाली आणि सर्वांनी असं सांगितलं की बक्षीस देत असताना या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला फॉर्च्युनर ॲटोमॅटिक ही गाडी ह्या स्पर्धेचा जे मुख्य विजेते आहेत महाराष्ट्र केसरी पैलवान त्यांना फॉर्च्युनर ॲटोमॅटिक ही गाडी देत आहोत. त्याचबरोबर रोख इनाम 5 लाख रुपये, त्याचबरोबर मोहोळ कुटुंबियांकडून येणारी मानाची जी चांदीची गदा आहे ती आम्ही या स्पर्धेच्या विजेत्याला देत आहोत. त्याचबरोबर उपविजेत्यासाठी स्कॉर्पिओ एन ॲटोमॅटिक ही गाडी देत आहोत आणि 4 लाख रुपये रोख इनाम ह्या वर्षीच्या उपमहाराष्ट्र केसरीला देत आहोत. यामागचा आमचा उद्देश असा आहे की हे महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी झालेले पैलवान हे महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटी असतात स्पोर्ट्समध्ये आणि हे राज्यभर फिरत असताना ह्या सर्व पैलवानांना त्यांची पूर्ण टीम, त्यांचे कोच, त्यांचे सहकारी, त्यांचं स्पोर्ट्स किट हे सगळं घेऊन जात असताना त्यांना ही गाडी उपयोगी पडली पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या मोठ्या गाड्या देण्याचा मानस आमच्या ग्रामस्थांनी केला. आणि ह्या बक्षिसं देण्याची ही रीक काही थांबता थांबेना. त्यानंतर बक्षिसं जी येत होती तर जे गटातील विजेते पैलवान आहेत, माती गटातील 9 आणि मॅटमधील 9 या 18 विजेत्यांना बुलेट गाडी यावर्षी सर्व ग्रामस्थांनी दिली आणि उपविजेत्यांना स्प्लेंडर गाडी, अशा 18 बुलेट 18 स्प्लेंडर या वर्षीच्या ह्या सर्व विजेत्यांना देत आहोत. त्याचबरोबर गटातील विजेत्या पैलवानांना 51,000 असतील किंवा मॅन ऑफ द मॅचही या वर्षीपासून आम्ही चालू केली. पूर्ण सिरीजमध्ये सगळ्या गटांमध्ये माती आणि गादी विभागामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही मॅन ऑफ द सिरीज ही सुद्धा किताब आम्ही देत आहोत. हे सगळं होत असताना मला सांगायला आनंद वाटतो की ही सगळी जी बक्षिसं आहेत ही सर्व आमच्या ग्रामस्थांनी
एकत्र बसल्याच्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये सगळी बक्षिसं आली. त्यानंतरही बक्षिसासाठी अनेक लोकांची रीग होती की आम्हाला या स्पर्धेसाठी बक्षिसं द्यायची आहेत. परंतु कुठेतरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची आमच्यावरती बंधनं आहेत की त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि म्हणून कुठंतरी ही बक्षिसं वाढवत असताना ती कुठंतरी थांबवण्याचं सुद्धा काम आम्ही करून इथपर्यंत ही बक्षिसं आम्ही केलेली आहेत. या वर्षीची जी स्पर्धा आहे ही आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठंतरी हा पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळानं त्याची चौकट मोडून त्याच्या लोकप्रियता ह्या चौकटी बाहेर नेण्याची गरज आहे. म्हणून ह्या वर्षी आम्ही प्रसिद्धीमध्ये 5 दिवस जी स्पर्धा चालते तर 5ही दिवस इथं सोशल मीडियावरती प्रसिद्धी व्हावी म्हणून रीलच्या स्पर्धा आम्ही इथं आयोजित केलेल्या आहेत आणि या रीलच्या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या प्रत्येक रील स्टारला रोज एक नवीन iPhone 17 आम्ही देत आहोत बक्षीस. त्याचबरोबर फोटोग्राफी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. ह्या स्पर्धेचे अनेक क्षण जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी टिपले गेले पाहिजे म्हणून फोटोग्राफीची स्पर्धा आम्ही घेत आहोत आणि त्या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये साधारणतः 1 लाख रुपये किमतीची जी लेन्स असते त्या कॅमेऱ्याची ती रोज एक लेन्स आम्ही बक्षीस म्हणून या स्पर्धेमध्ये त्या फोटोग्राफरला देत आहोत ज्याचा या फोटोग्राफीमध्ये नंबर येईल. या सगळ्याचा जो आमचा उद्देश आहे की कुठेतरी कुस्तीला ग्लॅमर मिळाला पाहिजे. कुस्ती ही चौकट तोडून तिचं जे क्षेत्र आहे तिचा जो आवाका आहे तो वाढला पाहिजे आणि नुसतंच ग्रामीण भागातून न येता कुस्तीमध्ये सर्वच स्तरातील लोकांनी सहभाग घ्यावा म्हणून ह्या वर्षीचं जे आयोजन आहे ते करत असताना आम्ही जसं नॅशनल लेवलला आयोजन होतं उद्घाटनापासून तर बक्षीस समारंभापर्यंत 5ही दिवस खूप चांगल्या पद्धतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही इथं राबवत आहोत. जशा प्रकारे ही स्पर्धा आजपर्यंतच्या 68 वर्षामध्ये सगळ्यात चांगली स्पर्धा होईल असा आत्मविश्वास माननीय मुरलीधरांना मोहोळ यांनी व्यक्त केला आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ त्याच्यावरती काम करत आहोत. त्याच पद्धतीनं या वर्षीचं जे उद्घाटन आहे मला असं वाटतं आता इथं कुस्तीगीर महासंघाचे अनेक पदाधिकारी आहेत. मला असं वाटतं की ह्या स्पर्धेचं उद्घाटनसुद्धा आजपर्यंतच्या सर्व उद्घाटनांमध्ये भव्य दिव्य झालं कारण आज या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय या राज्याच्या आवडत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी हजेरी लावली आणि सर्व पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील क्रीडा रसिक हे उद्घाटन पाहण्यासाठी सर्व इथं बहुसंख्येने आणि विशेषतः माता भगिनी सुद्धा जमा झालेल्या आहे. मी या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी भव्य दिव्य होते तर याच्या मागे ह्या स्पर्धेमध्ये नक्की जे दानशूर व्यक्ती संपूर्ण पुणे शहरातून पुणे ग्रामीणमधून जे उभे राहिलेले आहेत तर या दानशूर व्यक्तींमुळे ही स्पर्धा भव्य दिव्य होत आहे आणि मी ह्या सर्व जे बक्षिसाचे दाते आहेत किंवा जे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी सर्व या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असलेले सर्व जे राजकारणी समाजकारणी लोक आहेत आपण सर्वांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहून या स्पर्धेला जो आपण सर्वजणांनी आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या वतीने माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपलं प्रेम आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्याकडून सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि आपलं प्रेम इथून पुढेही या स्पर्धेवरती आणि या खेळावरती असंच राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की रात्रंदिवस काम करून त्यांनी फार कमी वेळामध्ये खूप चांगली स्पर्धा आयोजन करण्यामध्ये मला सर्वांनी खंबीर साथ दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.